नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। बघा, सकाळीच शेतामध्ये आलेलो आहे आपण आणि शेळ्यांचं चाऱ्याचे नियोजन, खुराकाचे नियोजन आपण सकाळीच केलेलं आहे। झाडझूड केली आणि यांना खुराक चारला आहे गहू। आणि आता बघा, यांना शेळ्याला टाकलेला आपण वाळलेला कडबा। सकाळचं नियोजन अशा पद्धतीनं कसं असतं त्याच्यावरती आजचा व्हिडिओ राहणार आहे मित्रांनो। तर हे बघा, आपण सर्वप्रथम यांना गहू चारलेले आहेत शेळ्यांना। आणि आता हे बघा, आपण असा कडबा आज वेळ नसल्यामुळे हाताने मोडून टाकलेला आहे आपण। हे बघा, अशा पद्धतीने तुकडे केलेले, तुकडे म्हणजे हातानेच मोडलेले आहे, हे बघू शकता तुम्ही। तरी पण बघा किती आवडीनं खात आहेत शेळ्या। बघू शकता तुम्ही, एकदम खूप छान पद्धतीनं खात आहेत। आणि इकडं पिल्लांना आपण सोयाबीनचं भूस टाकलेलं आहे। पिल्लं यांना जर टोपले ठेवले नाही, टोपले पण आहे आपल्याकडे, पण टोपले ठेवले की त्याच्यावरती पायानं हे करून खाली टाकून देत आहे, त्याच्यामुळं आपण यांना खाली टाकलेलं आहे। यांना गव्हाण पण आहे आपल्याकडं, पण ते दावणीमध्ये खात नाही, वरती जाऊन बसत आहे त्याच्यावरती आणि नाश करत आहे। त्याच्यामुळं आपण काय केलं, यांना थोडं थोडं पुसकट खाली टाकलेलं आहे। आणि बोकडांना 2 बोकडं आहेत, त्यांना आपण बगुन्यामध्ये ठेवलेलं आहे। हे बगुनं खराब झालेलं आहे, तर त्याचा पण आपण चांगल्या पद्धतीनं उपयोग केलेला आहे इथं। अशा पद्धतीनं आपण आता यांना खुराक चारा टाकलेला आहे। आणि आता याच्यानंतर आपण 11 वाजेला यांना सोडणार आहोत, 10:30-11 वाजेला। यांना एखाद्या दिवस 12 पण वाजू शकतात, कारण की आता जसं कामानुसार डिपेंड आहे आपलं। आणि हे बघा, आपण आपला गहू अशा पद्धतीनं आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही। असा आणलेला आहे गहू, पहिलं पाडलेलं आहे आणि आता दुसरं पाणी द्यायचं आहे, पण सध्या नाही द्यायचं आहे आपल्याला। एक अजून सोमवारपासून देऊ, आता रात्रीचा गॅप आहे, तर दिवसाच्या गॅपमध्ये पाणी देऊ, तोपर्यंत पाण्याला पण येतोय चांगला। आणि ही आपण तूर काढलेली काल नाही व्हिडिओ टाकणं झाला 2 दिवसापासून। थोडं कामाचं नियोजन वेगळं होतं, दुसरीकडं बाहेरचं काम होतं, त्याच्यामुळं आपण व्हिडिओ नाही टाकण्यात आला आपला। आणि हे बघा, इकडं घराच्या मागं पाणी येत नाही आपलं, इकडं टेकड असल्यामुळं, त्याच्यामुळं आपण नळीचा वापर केला आहे। आणि नळीचा वापर हे गोठ्यावरती पण पाण्यासाठी आपल्याला पाणी लागतंय, त्यासाठी पण उपयोग केलेला आहे। हा रांजणी आपला, तर होता होईन तर थंडीचं आपण या रानामधलं पाणी पाजत नाही त्यांना, तर त्यांना हे टपे, इकडं टपे, हे बकेट आहे, ह्या बकेटामध्ये पाणी ठेवतो आपण सकाळी भरून। हे बघू शकता तुम्ही, हे बकेटामध्ये पाणी ठेवलं, याला काय करायचं, उन्हानं गरम होतंय पाणी, थोडं एकदम किंचित काहीतरी होऊ द्यायचं, कारण जास्त थंड पाजणं म्हणजे आज थंडीचं वातावरण आहे, त्याच्यामुळं आपण काय करतोय, जास्त थंड पाणी शेळ्याला पाजत नाही। तर थोडं काटामोड झालं म्हणजे कोमट पाजायला जमत नाही शेळ्याला, का म्हणलं शेळ्याला, त्याच्यामुळं आपण काय करतो, मिडियम थंड पाणी तसं झाल्याच्या नंतर शेळ्यांना पाजतोय। एकदम थंड पाणी पाजणं म्हणजे आता थंडीचं वातावरण जास्त वाढलेलं आहे। 2 दिवसापासून थंडी खूप वाढली मित्रांनो। आज पण खूप थंडी होती, सकाळीच आलेलो आहे मी, पण झाडझूड याच्यामध्ये आपला बराच वेळ गेला। आणि त्याच्यानंतर मला चला आज एक व्हिडिओ टाकून देऊ। हे बघा, आपलं सोयाबीनचं बुसकट आहे। आणि आता आपण तुरीचं, त्याच्यानंतर हरभऱ्याचं बुसकट आता जमा करणारच आहोत। अशा पद्धतीनं सकाळचं नियोजन असतं मित्रांनो। आता गावाकडे जाणं आहे,
गावाकडून एकदा जेवण करून आलं की मग पुढचं नियोजन शेळ्या सोडायच्या, शेळ्यांना चारायचं. 2 तास का होईना फिरून आल्यानंतर काय होतं, शेळ्या पाणी पिता येतं आणि थोडा आबाद होते ते. त्याच्यामुळं आपण आता त्यांना म्हणजे अर्ध बंदिस्त म्हणजे बंदिस्त म्हणल्यापेक्षा अर्ध बंदिस्तच आहे, अशा पद्धतीनं आपलं शेळी पालन चालू आहे. पावसाळ्यामध्ये पूर्ण बंदिस्त राहतात त्या, गेटच्या बाहेर नाही काढत आपण, कंपाऊंडच्या बाहेर. पावसाळ्याभर ते आतमध्येच असतात. आतमध्ये म्हणजे इथं आणि आतमध्ये 2 ठिकाणी असतात. अशा पद्धतीनं नियोजन आहे सकाळचं आपलं. संध्याकाळी काही खुराक नसतो याला फक्त सकाळीच गव्हाचा खुराक असतो. गहू चारत असतो आपण याला, आणि संध्याकाळी काही चारण्याची गरज नाही, कारण की फिरून येतात शेळ्या. आबाद झाल्यानंतर काही एवढं हे नाही. आता घास पण टाकलेला आहे आपण, गवत पण आहे, पण अजून खायला नाही आला. 1 8 15 दिवस लागतील, तरी पण अजून 15 दिवसामध्ये घास खायला येईल आणि गवत पण येईल. पावणा गवत लावलेले आपण. ही बघा लागवड केली आपण त्याची, हे बघू शकता तुम्ही. हे अशा पद्धतीचं गवत आहे. ही आता तुरीची तासं होती, तर तूर काढलेली आपण. याला आता तुरीचे धसकडं उपटून याच्यामध्ये याला चांगल्या पद्धतीनं खत टाकून चांगलं नियोजन करूया आपण आता. चला म्हणलं, आता 2 दिवस झाले आपण व्हिडिओ टाकला नाही. शेतकरी मित्र आपले जे मित्रमंडळी आहेत ते म्हणले असते कसं काय दादाचा व्हिडिओ आला नाही, त्याच्यामुळे आपण व्हिडिओ टाकलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत जा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी तुमचा खूप आभारी आहे मित्रांनो. असाच व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा, आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघत जा मित्रांनो. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय भारत.